हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। आज लॉर्ड मेकॉले यांची जयंती आहे। आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना लॉर्ड मेकॉले ही जी व्यक्ती आहे ती माहीत नसेल, परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ती माहीत असणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की जे तुम्ही आज स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहताय, हे स्वप्न ज्याने सुरू केलं, म्हणजे तुम्हाला पाहण्याची सुरुवात ज्या माणसाने सुरू केली तो मेकॉले होता। 1853च्या कायद्यानुसार भारत देशामध्ये 1854 मध्ये स्पर्धा परीक्षा आयोग स्थापन झाला आणि भारतीय लोकांना सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचं जे संधी आहे ती या लॉर्ड मेकॉलेने मिळवून दिली। तसेच आपल्या देशामध्ये आधुनिक शिक्षणाचा पाया घालण्याचं श्रेय सुद्धा मेकॉलेलाच दिलं जातं, कारण आपल्या देशामध्ये जेव्हा 1833चा कायदा आला, या कायद्याने एक कायदा सदस्य म्हणून मेकॉले भारतामध्ये आला आणि त्याने भारत देशामध्ये पारंपरिक शिक्षणाच्या जागी आधुनिक शिक्षण द्या म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटला शिफारस केली आणि भारत देशामध्ये आधुनिक शिक्षण सुरू झालं। ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्ही, मी आणि आपले पूर्वज जे आहे ते तयार झाले आणि भारत देशामध्ये मध्यम वर्ग नावाची एक नवीन पिढी तयार झाली, ज्यांनी पुढे जाऊन भारत देशातल्या राष्ट्रीय आंदोलनामध्ये जबरदस्त सहभाग घेतला, त्याचं नेतृत्व सुद्धा केलं आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये या व्यक्तींचा सगळ्यात मोठा वाटा होता। परंतु याची सुरुवात कुठून झाली? याची सुरुवात झाली मेकॉलेपासून। तर मेकॉलेच्या संदर्भातली ही जी माहिती आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।